ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ. ಶ್ರೀಶುಕ ಉವಾಚ ಸುಖೋಪವಿಷ್ಟಃ ಪರ್ಯಂಕೆ ರಾಮಕೃಷ್ಣೋರುಮಾನಿತಃ ಲೇಭೆ ಮನೋರಥಾನ್ ಸರ್ವಾನ್ ಪಥಿಯಾನ್ ಸಚಕಾರಃ. ಕಿಮಲಭ್ಯಂ ಭಗವತಿ ಪ್ರಸನ್ನೆ ಶ್ರೀನಿಕೇತನೆ ತಥಾಪಿ ತತ್ಪರಾ ರಾಜನ್ನ ಹಿ ವಾಂಛನ್ತಿ ಕಿಂಚನ. ಸಾಯಂತನಾಶನಂ ಕೃತ್ವಾ ಭಗವಾನ್ ದೇವಕೀಸುತಃ ಸುಹೃತ್ಸುವೃತ್ತಂ ಕಂಸಸ್ಯ ಪಪ್ರಚ್ಛಾನ್ಯಚ್ಚಿಕೀರ್ಷಿತಂ. ಶ್ರೀಭಗವಾನುವಾಚ तात ಸೌಮ್ಯಾಗತಃ ಕಚ್ಚಿತ್ ಸ್ವಾಗತಂ ಭದ್ರಮಸ್ತು ವಃ. ಅಪಿ ಸ್ವಜ್ಞಾತಿಬಂಧೂನಾಮನಮೀವ ಮನಾಮಯಂ. ಕಿನ್ನು ನಃ ಕುಶಲಂ ಪೃಚ್ಛೇಯೇಧಮಾನೆ ಕುಲಾಮಯೇ. ಕಂಸೇ ಮಾತುಲನಾಂ ನ್ಯಂಗಸ್ವಾನಾಂ ನಸ್ತತ್ಪ್ರಜಾಸು ಚ. ಅಹೋ ಅಸ್ಮದಭೂದ್ಭೂರಿ ಪಿತ್ರೋರ್ವೃಜಿನಮಾರ್ಯಯೋಃ. ಯದ್ಧೇತೋಃ ಪುತ್ರಮರಣಂ ಯದ್ಧೇತೋರ್ಬಂಧನಂ ತಯೋಃ. ದಿಷ್ಟ್ಯಾದ್ಯ ದರ್ಶನಂ ಸ್ವಾನಾಂ ಮಹ್ಯಂ ವಃ ಸೌಮ್ಯಕಾಂಕ್ಷಿತಂ. ಸಂಜಾತಂ ವರ್ಣ್ಯತಾಂ तात ತವಾಗಮನಕಾರಣಂ. ಶ್ರೀಶುಕ ಉವಾಚ ಪೃಷ್ಟೋ ಭಗವತಾ ಸರ್ವಂ ವರ್ಣಯಾಮಾಸ ಮಾಧವಃ. ವೈರಾನುಬಂಧಂ ಯದುಷು ವಸುದೇವವಧೋದ್ಯಮಂ. ಯತ್ಸಂದೇಶೋ ಯದರ್ಥಂ ವಾ ದೂತಃ ಸಂಪ್ರೇಷಿತಃ ಸ್ವಯಂ. ಯದುಕ್ತಂ ನಾರದೇನಾಸ್ಯ ಸ್ವಜನ್ಮಾನಕದುಂದುಭೇಃ. ಶ್ರುತ್ವಾ ಕ್ರೂರವಚಃ ಕೃಷ್ಣೋ ಬಲಶ್ಚ ಪರವೀರಃ. ಪ್ರಹಸ್ಯನಂದಂ ಪಿತರಂ ರಾಜ್ಞಾದಿಷ್ಟಂ ವಿಜಜ್ಞತುಃ. ಗೋಪಾನ್ ಸಮಾದಿಶತ್ಸೋಪಿ ಗೃಹ್ಯತಾಂ ಸರ್ವಗೋರಸಃ. ಉಪಾಯನಾನಿ ಗೃಹ್ಣೀಧ್ವಂ ಯುಜ್ಯಂತಾಂ ಶಕಟಾನಿ ಚ. ಯಾಸ್ಯಾಮಶ್ವೋ ಮಧುಪುರೇಂದಾಸ್ಯಾಮೋ ನೃಪತೇರಸಾನ್. ದ್ರಕ್ಷ್ಯಾಮಃ ಸುಮಹತ್ಪರ್ವ ಯಾಂತಿ ಜಾನಪದಾಃ ಕಿಲ. ಏವಮಾಘೋಷಯತ್ ಕ್ಷತ್ರಾನಂದಗೋಪಸ್ವಗೋಕುಲೇ. ಗೋಪ್ಯಸ್ತಾಸ್ತದುಪಶ್ರುತ್ಯ ಬಭೂವುರ್ವ್ಯಥಿತಾ ಭೃಶಂ. ರಾಮಕೃಷ್ಣೋ ಪುರೀನ್ನೇತುಮಕ್ರೂರಂ ವ್ರಜಮಾಗತಂ. ಕಾಶ್ಚಿತ್ತತ್ಕೃತಹೃತ್ತಾಪಶ್ವಾಸಂಮ್ಲಾನಮುಖಶ್ರಿಯಃ. ಸ್ರಂಸದ್ದುಕೂಲವಲಯಕೇಶಗ್ರಂಥ್ಯಶ್ಚ ಕಾಶ್ಚನ. ಅನ್ಯಾಶ್ಚ ತದನುಧ್ಯಾನನಿವೃತ್ತಾಶೇಷವೃತ್ತಯಃ. ನಾಭ್ಯಜಾನನ್ನಿಮಂ ಲೋಕಮಾತ್ಮಲೋಕಂ ಗತಾ ಇವ. ಸ್ಮರಂತ್ಯಶ್ಚಾಪರಾಃ ಶೌರೇರನುರಾಗಸ್ಮಿತೇರಿತಾಃ. ಹೃದಿ ಸ್ಪೃಶಶ್ಚಿತ್ರಪದಾಗಿರಃ ಸಮ್ಮುಮುಹುಸ್ತ್ರಿಯಃ. ಗತಿಂ ಸುಲಲಿತಾಂಚೇಷ್ಟಾಂ ಸ್ನಿಗ್ಧಹಾಸಾವಲೋಕನಂ. ಶೋಕಾಪಹಾನಿ ನಿರ್ಮಾಣಿ ಪ್ರೋದ್ದಾಮಚರಿತಾನಿ ಚ. ಚಿಂತಯಂತ್ಯೋ ಮುಕುಂದಸ್ಯ ಭೀತಾ ವಿರಹಕಾತರಾಃ. ಸಮೇತಾಃ ಸಂಘಶಃ ಪ್ರೋಚುರಶ್ರುಮುಖ್ಯೋಚ್ಯುತಾಶಯಾಃ. ಗೋಪ್ಯ ಊಚುಃ ಅಹೋ ವಿಧಾತಸ್ತವ ನ ಕ್ವಚಿದ್ದಯಾ ಸಂಯೋಜ್ಯ ಮೈತ್ರ್ಯಾ ಪ್ರಣಯೇನ ದೇಹಿನಃ. ತಾಂಶ್ಚಾಗೃತಾರ್ಥಾನ್ ವಿಜುನಂಕ್ಷ್ಯಪಾರ್ಥಕಂ ವಿಕ್ರೀಡಿತಂ ತೇರ್ಭಕಚೇಷ್ಟಿತಂ ಯಥಾ. ಯಸ್ತ್ವಂ ಪ್ರದರ್ಶ್ಯಾಸಿತ ಕುಂತಲಾವೃತಂ ಮುಕುಂದವಕ್ತ್ರಂ ಸುಕಪೋಲಮುನ್ನಸಂ. ಶೋಕಾಪನೋದಸ್ಮಿತಲೇಶ ಸುಂದರಂ ಕರೋಷಿ ಪಾರೋಕ್ಷ್ಯಮಸಾಧು ತೇ ಕೃತಂ. ಕ್ರೂರಸ್ತ್ವಮಕ್ರೂರಸಮಾಖ್ಯಯಾಸ್ಮನಶ್ಚಕ್ಷುರ್ಹಿ ದತ್ತಂ ಹರಸೇ ಬತಾಜ್ಞವತ್. ಯೇನೈಕದೇಶೇಖಿಲ ಸರ್ಗಸೌಷ್ಠವಂ ತ್ವದೀಯಮದ್ರಾಕ್ಷ್ಮ ವಯಂ ಮಧುದ್ವಿಷಃ. ನನಂದಸೂನುಃ ಕ್ಷಣಭಂಗಸೌಹೃದಃ ಸಮೀಕ್ಷತೆ ನ ಸ್ವಕೃತಾತುರಾಬತ. ವಿಹಾಯ ಗೇಹಾನ್ ಸ್ವಜನಾನ್ ಸುತಾನ್ ಪತೀಂಸ್ತದ್ದಾಸ್ಯ ಮಧ್ಯೋಪಗತಾನವಪ್ರಿಯಃ.
सुखं प्रभाता रजनीयमाशिषः सत्या बभूवुः पुरयोषितान् ध्रुवम् याः सम्प्रविष्टस्य मुखं व्रजस्पतेः पास्यन्त्यपाङ्गोत्कलितस्मितासवम् तासां मुकुन्दो मधुमञ्जुभाषितैर्गृहीतचित्तः परवान्मनस्व्यपि कथं पुनर्नः प्रतियास्यते बलाग्राम्याः सलज्जस्मितविभ्रमैर्भ्रमन् अद्य ध्रुवं तत्र दृशो भविष्यते दाशार्हभोजान्धकवृष्णिसात्वताम् महोत्सवः श्रीरमणं गुणास्पदं द्रक्ष्यन्ति ये चाध्वनिदेवकीसुतम् मयि तद्विधस्याकरुणस्य नाम भूदक्रूर इत्येतदतीव दारुणः योऽसावनाश्वास्य सुदुःखितं जनं प्रियात् प्रियन्नेष्यति पारमध्वनः अनार्द्रधीरेश समास्थितो रथन्तमन्वमी च त्वरयन्ति दुर्मदाः गोपा अनोभिस्थविरैरुपेक्षितं दैवं च नोऽद्य प्रतिकूलमीहते निवारयामः समुपेत्य माधवं किन्नो करिष्यन् कुलवृद्धबान्धवाः मुकुन्दसङ्गान्निमिषार्धदुस्त्यजाद्दैवेन विध्वंसितदीनचेतसा यस्यानुरागललितस्मितवल्गुमन्त्रलीलावलोकपरिरम्भणरासगोष्ठ्या नीतास्मनः क्षणमिव क्षणदाविनातङ्गोऽप्यः कथन्वतितरेम तमो दुरन्तम् योऽह्नः क्षजे व्रजमनन्तसखः परीतो गोपैर्विशन्खुररजश्छुरितालकस्रक् वेणुं क्वणन् स्मितकटाक्षनिरीक्षणेन चित्तं क्षिणोत्यमुमृतेनु कथं भवेम। श्रीशुक उवाच एवं ब्रुवाणा विरहातुराभृशं व्रजस्त्रियः कृष्णविषक्तमानसाः विसृज्य लज्जां रुरुदुस्म सुस्वरं गोविन्द दामोदर माधवेति स्त्रीणामेवं रुदन्तीनामुदिते सवितर्यथा अक्रूरश्चोदयामास कृतमैत्रादिको रथम् गोपास्तमन्वसज्जन्तनन्दाद्याः शकटैस्ततः आदायोपायनं भूरि कुम्भान् गोरससंभृतान् गोप्यश्च दयितं कृष्णमनुव्रज्यानुरञ्जिताः प्रत्यादेशं भगवतः काङ्क्षन्त्यश्चावतस्थिरे तास्तथा तप्यतेर्वीक्ष्य स्वप्रस्थाने यदोत्तमः सान्त्वयामास सप्रेमैरायास्य इति दौत्यकैः यावदालक्ष्यते केतुर्यावद्रेणो रथस्य च अनुप्रस्थापितात्मानो लेख्यानीवोपलक्षिताः तानि राशानिववृतुर्गोविन्दविनिवर्तने विशोका अहनीनिन्युर्गायन्त्यः प्रियचेष्टितम् भगवानपि सम्प्राप्तो रामाक्रूरयुतो नृप रथेन वायुवेगेन कालिन्दीमघनाशिनी तत्रोपस्पृश्य पानीयं पीत्वा मृष्टं मणिप्रभम् वृक्षषण्डमुपव्रज्य स रामो रथमाविशत् अक्रूरस्तावुपामन्त्य निवेश्य च रथोपरि कालिन्द्याह्रदमागत्य स्नानं विधिवदाचरत् निमज्य तस्मिन् सलिले जपन् ब्रह्म सनातनम् तावेव ददृशे क्रूरो रामकृष्णौ समन्वितौ तौ रथस्थौ कथमिह सुतावानकदुन्दुभेः तर्हि स्वित्स्यन्दनेनस्त इत्युन्मज्य व्यचष्टसः तत्रापि च यथा पूर्वमासीनौ पुनरेव सः न्यमज्जद्दर्शनं यन्मे मृषा किं सलिले तयोः भूयस्तत्रापि सोद्राक्षीत् स्तूयमानमहेश्वरम् सिद्धचारणगन्धर्वैरसुरैर्नतकन्धरैः
सहस्रशिरसं देवं सहस्रफणमौलिनं नीलाम्बरं विसश्वेतं शृङ्गैश्वेतमिव स्थितं तस्योत्सङ्गे घनश्यामं पीतकौशेयवाससं पुरुषं चतुर्भुजं शान्तं पद्मपत्रारुणेक्षणं चारुप्रसन्नवदनं चारुहासनिरीक्षणं शुभ्रोन्नसञ्चारुकर्णं सुकपोलारुणाधरम् प्रलम्बपीवरभुजं तुङ्गां सोरस्थलश्रियं कम्बुकण्ठं निम्ननाभिं बलिमत्पल्लवोदरम् बृहत्कटितटश्रोणिकरभोरुद्वयान्वितम् चारुजानुयुगं चारुजङ्घायुगलसंयुतम् तुङ्गगुल्फारुणनखव्रातदीधितिभिर्वृतम् नवाङ्गुल्यङ्गुष्ठदलैर्विलसत्पादपङ्कजम् सुमहार्हमणिव्रातकिरीटकटकाङ्गदैः कटिसूत्रब्रह्मसूत्रहारनूपुरकुण्डलैः भ्राजमानं पद्मकरं शङ्खचक्रगदाधरम् श्रीवत्सवक्षसं भ्राजत्कौस्तुभं वनमालिनम् सुनन्दनन्दप्रमुखैः पार्षदैः सनकादिभिः सुरेशैर्ब्रह्मरुद्राद्यैर्नवभिश्च द्विजोत्तमैः प्रह्लादनारदवसुप्रमुखैर्भागवतोत्तमैः स्तूयमानं पृथग्भावैर्वचोभिरमलात्मभिः श्रिया पुष्ट्या गिरा कान्त्या कीर्त्या तुष्ट्येलयोर्जया विद्यया विद्यया शक्त्या मायया च निषेवितम् विलोक्य सुभृशं प्रीतो भक्त्या परमयायुतः हृष्यत्तनूरुहो भावपरिक्लिन्नात्मलोचनः गिरा गद्गदयास्तौषेत् सत्त्वमालम्ब्य सात्वतः प्रणम्य मूर्ध्नावहितः कृताञ्जलिपुटः शनैः इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे क्रूरप्रतियाने 140 सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनम् गोविन्द गोविन्द।